तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं जोशीस अकॅडमीमध्ये वेलकम आहे। आज आपण ग्रॅव्हिटेशनचा लेक्चर नंबर 5 पाहत आहोत। या अगोदर आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिलेला आहे, केप्लर्स लॉ पाहिलेला आहे। जर तुम्हाला ते पहिलेचे लेक्चर्स पाहायचे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल, ते लिंक ओपन करून सर्वात पहिल्यांदा ते लेक्चर्स पाहावे व नंतर हा लेक्चर्स कंप्लीट करून घ्यावा मित्रांनो। तर बघा, आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहे? आजच्या सेशनमध्ये आपण 3 पॉइंट्स कवर करणार आहेत। पहिला पॉइंट आहे कि हाई टाइड्स आणि लो टाइड्स क्या होते हैं। उसके बाद हम सीखेंगे अर्थ्स ग्रेविटेशनल फोर्स और उसके बाद हम सीखेंगे अर्थ्स ग्रेविटेशनल एक्सेलरेशन। ये 3 पॉइंट्स हम आज के लेक्चर में कवर करने वाले हैं। तो सबसे पहला पॉइंट अपना है कि समुद्रामध्ये कधी हाय टाइड्स येतात तर कधी लो टाइड्स येतात। म्हणजे उंच लाटा किंवा छोट्या लाटा समुद्रामध्ये तयार होत असतात। तुम्ही माझ्यासोबत जोरात बोलू शकता, काही अडचण नाही, ठीक आहे ना। मी विचारल्यानंतर 100% जोरात बोलायचं, काही अडचण नाही, ठीक आहे ना। ते एक एनर्जी इथे आहे लेक्चरमध्ये, लेक्चर बघणाऱ्याला पण आणि लेक्चर ह्याला पण, ठीक आहे ना। त्यामुळं तुम्ही बोलू शकता, काही अडचण नाही। मग समुद्रामध्ये कधी उंच लाटा येतात तर कधी छोट्या लाटा येतात। मग ह्या मागचं रिझन काय? ह्या मागचं रिझन आहे चंद्राचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स। आता समजा तुमच्यासमोर एक डायग्राम दिलेली आहे, तर बघा तुमच्यासमोर एक डायग्राम दिलेली आहे की सर ह्या साईडला चंद्र आहे। कोणत्या साईडला? ह्या साईडला चंद्र आहे। तर ज्या साईडला चंद्र आहे त्या साईडला काय तयार होतात? हाय टाइड्स तयार होतात। आणि त्याच्या अपोजिट साईड जी वरची साईड आहे इथं काय तयार होतात? लो टाइड्स तयार होतात, ठीक आहे ना। तर चंद्राच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं, मून्सच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं हाय टाइड्स आणि लो टाइड्स तयार होत असतात। येस ऑर नो? देन आपण पाहणार आहोत अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। व्हॉट इज द मीनिंग ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स? Whenever earth is attracted to any object towards itself, that force is called as gravitational force। म्हणजे काय? आपली जे अर्थ आहे दुसऱ्या जर वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करत असेल तर तो फोर्स कोणता आहे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बिकॉज दॅट फोर्स इज अप्लाइड बाय अर्थ, देअरफॉर दॅट इज कॉल्ड एज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। समजतं का मी काय सांगतोय? पृथ्वीने लावलेला फोर्स म्हणजे कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स। मग त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण काय म्हणणार? अरे अर्थनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावलेला आहे। आता फॉर एक्झाम्पल माझ्या हातामध्ये पेन आहे, ती पेन जर खाली पडत असेल तर तो जो ह्या पेनवरती जो फोर्स लागत आहे तो कुणामुळं लागत आहे? त्यामुळं त्या फोर्सला काय म्हणतो आपण? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो। द फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ टू एनी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ, दॅट फोर्स इज कॉल्ड एज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स। बेसिक कन्सेप्ट आहेत, ठीक आहे ना। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता ही पेन आहे, मी तुम्हाला आधीच बोललेलं होतं की एक पेन आहे, ही पेन ज्यावेळेस मी सोडतो त्यावेळेस ह्या पेनावरती ग्रॅव्हिटेशनचा फोर्स लागतो। म्हणजे ही जी पेन है, इस पेन को हमारी अर्थ क्या करती है? अपनी तरफ अट्रैक्ट करती है। इसलिए इस पेन में हमको क्या देखने के लिए मिलता है? मोशन। यस और नो? हाँ। अब ये जो पेन है ये पेन रेस्ट में है। अब जो ये पेन है, पेन क्या है? रेस्ट में है। तो मैंने आपको पहले ही बताया था, ये जो ऑब्जेक्ट है इस ऑब्जेक्ट को ग्रेविटेशनल फोर्स लगने वाला है। हमारे पास फोर्स का बेसिक फॉर्मूला क्या है? हमारे पास फोर्स का बेसिक फॉर्मूला है m×a। यस और नो? और जो ग्रेविटेशनल फोर्स है उस फोर्स को हम क्या बोलते हैं? F = g और क्लियर। अब
आता इकडे बघा तुम्ही, हे आपली अर्थ आहे. ह्या अर्थवरती फॉर एक्झाम्पल हे एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे ना. आता अर्थचा जो मास आहे तर आम्ही कॅपिटल एम लिहितो, कॅपिटल एम लिहितो. आणि जे ऑब्जेक्टचं मास आहे तर आम्ही स्मॉल एम लिहितो. येस और नो? येस. देन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ दॅट ऑब्जेक्ट अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. क्लिअर? मग अर्थ त्याच्यावरती फोर्स लावते. कोणता फोर्स लावते? फोर्स इज इक्वल टू कॅपिटल जी, कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ M1. समजा ह्याला आपण काय म्हणू M1, ह्याला आपण काय म्हणू M2. हां, तर कॅपिटल एम, स्मॉल एम अँड देन ह्या दोघांमधला डिस्टन्स d². उसको हम आर भी बोल सकते हैं, ठीक है ना. देन अब आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हां, मुद्दा समजून घ्या, बाकी तुम्हाला कन्सेप्ट समजून जाईल. आता ही जी वस्तू आहे ह्या वस्तूची व्हेलॉसिटी 0 आहे. आता याची व्हेलॉसिटी काय? 0. का 0 आहे? कारण की ती रेस्टमध्ये आहे, ठीक आहे ना. आणि ह्या वस्तूला रेस्टमधून जर मोशनमध्ये आणायचं असेल तर ह्या वस्तूवर काय द्यावं लागेल आम्हाला? काय द्यावं लागेल? येस और नो? मग ह्या वस्तूला जेव्हा मी रिलीज करेल तेव्हा ह्या वस्तूवर काय लागेल? कुणाचा फोर्स लागेल? ग्रॅव्हिटेशनचा फोर्स लागेल. त्यामुळं ह्या वस्तूची व्हेलॉसिटी काय होईल? चेंज होईल. येस और नो? मुद्दा समजून घ्या माझा. ज्या वेळेस ही वस्तू रेस्टमध्ये आहे त्यावेळेस याची व्हेलॉसिटी 0 आहे. ज्यावेळेस मी याला रिलीज करू त्यावेळेस ह्या वस्तूची व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. आणि व्हेलॉसिटी कधी चेंज होते? फोर्स लावल्यानंतर. कशा काय लावल्यानंतर? फोर्स लावल्यानंतर. मग आता फॉर एक्झाम्पल मी गाडी चालवत आहे, हां, आणि मला गाडीची व्हेलॉसिटी वाढवायची तर मी काय करतो? फोर्स. काय लावतोय? फोर्स लावल्यानंतर व्हेलॉसिटी काय झाली? चेंज. आणि चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय हो? ॲक्सलरेशन. आठवते का लक्षात? चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? ॲक्सलरेशन. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला. एखाद्या वस्तूच्या व्हेलॉसिटीमध्ये जर बदल झाला तर ह्या वस्तूमध्ये काय आलेलं आहे? आता ॲक्सलरेशन आलेलं आहे. येस और नो? आता याची व्हेलॉसिटी काय? 0 आहे. हां, ह्याला सोडलो, ह्याची व्हेलॉसिटी काहीतरी वाढली म्हणजे काहीतरी चेंज झाली. त्यामुळं हे वस्तू कशामध्ये आली? आता ॲक्सलरेशनमुळे आली. आणि हे ॲक्सलरेशन कुणामुळे आलं? हे ॲक्सलरेशन कुणामुळे आलं? ग्रॅव्हिटेशनमुळे आलं. त्यामुळं ह्या ॲक्सलरेशनला काय म्हणतो आपण? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नाही समजलं? मुद्दा समजून घ्या बरं का. मी प्रत्येक मुद्दा तुम्हाला कव्हर करत आहे. पहिला मुद्दा काय होता माझा? ह्या वस्तूची व्हेलॉसिटी 0 आहे. हां, हिला सोडल्यानंतर ही वस्तू खाली जाणार आहे. का बरं खाली जाणार आहे? ग्रॅव्हिटेशनमुळं. का बरं खाली जाणार आहे? ग्रॅव्हिटेशनमुळं. महत्त्वाचा दुसरा मुद्दा काय की ह्या वस्तूची व्हेलॉसिटी 0 आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ह्या वस्तूची व्हेलॉसिटी काय होणार आहे? चेंज होणार आहे. आणि ह्या वस्तूची व्हेलॉसिटी चेंज झाली म्हणजे ह्याच्यामध्ये काय आलं? ॲक्सलरेशन. आणि त्या ॲक्सलरेशन कुणामुळे आलं? ग्रॅव्हिटीमुळं. त्यामुळे ह्या ॲक्सलरेशनला काय म्हणतो आपण? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. येस और नो? सिंपल आहे. आता ही वस्तू ज्यावेळेस, आता याची इनिशियल व्हेलॉसिटी काय? 0 आहे. आता याच्यावरती काय लागतोय? फोर्स. ह्याची व्हेलॉसिटी काय झाली? चेंज झाली. म्हणजे ह्या वस्तूमध्ये काय आलं आता? ॲक्सलरेशन. आणि हे जे ॲक्सलरेशन आहे ते कुणामुळं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. त्यामुळं ह्या ॲक्सलरेशनला म्हणतो आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. येस और नो? फोर्समुळं काय तयार होणार आहे? ॲक्सलरेशन. मुद्दा डोक्याला काय लक्षात ठेवायचं आपल्याला? फोर्समुळं काय तयार होणार आहे? ॲक्सलरेशन. फोर्समुळे एखाद्या वस्तूची व्हेलॉसिटी काय होणार आहे? चेंज. व्हेलॉसिटी चेंज, ॲक्सलरेशन. व्हेलॉसिटी कधी चेंज होते? फोर्स लावल्यामुळं. आणि तो फोर्स कुणाचा आहे? म्हणून ज्यावेळेस एखादी वस्तू आपण, तुम्ही माहिती काय, कधी तुम्ही बॉलवरी फेकलात तो तू कुठेतरी जाऊन थांबतो आणि थांबून ना तो खाली पडतो. खाली पडताना तो स्पीड वाढवतो का त्या स्पीडने खाली पडतो? येस और नो? इथं थांबला, इथं त्याची स्पीड काय होती? फॉर एक्झाम्पल 10 मीटर पर सेकंड होती. आता खाली गेल्यानंतर 20 मीटर पर सेकंड, खाली गेल्यानंतर 30 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी काय होत चालले? वाढत चालल्या. कुणामुळं? ग्रॅव्हिटेशनमुळं. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता हीच कन्सेप्ट आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये एक्सप्लेन करायचे. तर नेक्स्ट मुद्दा आहे आपला अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. येस और नो?
हे काय आलं, हे फालतू पॉईंट आहेत. कोणते? टाईड्स वगैरे, चिलर आहे ते. टाईड्स कसं तयार होतात? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे अरे अर्थने लावलेला फोर्स म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे ना. आणि लो टाईड्स काय? ज्या ज्या डायरेक्शनला मून आहे त्या डायरेक्शनला हाय टाईड्स तयार होतात. येस ऑर नो? नेक्स्ट मुद्दा आहे आमचा अर्थ ग्रेविटेशनल एक्सेलरेशन. उसको हम क्या बोलते हैं? अर्थ ग्रेविटेशनल इसका मतलब हमें समझ में आना चाहिए. क्या है सर? अर्थ के ग्रेविटेशन की वजह से इधर क्या तैयार हो रहा है? क्लियर है ना. फॉर एग्जाम्पल एक ऑब्जेक्ट है सर, हाँ, ये जो ऑब्जेक्ट है उस ऑब्जेक्ट को हमारी जो अर्थ है वो क्या कर रही है? अट्रैक्ट कर रही है. तो इस ऑब्जेक्ट के ऊपर कौन सा फोर्स लग रहा है? अपना ग्रेविटेशनल फोर्स. यस और नो? हमको निकालना क्या है? हमको निकालना है एक्सेलरेशन. थोडं समजून घ्या, आम्हाला काय काढायचे? ॲक्सेलरेशन. मग सर आमच्याकडे दोन फॉर्म्युले आहेत फोर्सचे. जनरल फॉर्म्युला काय आमचा? F इज इक्वल टू M इंटू ए. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आमचा? आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आमचा? F इज इक्वल टू G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय डी स्क्वेअर, किंवा त्याला आपण आर स्क्वेअर पण म्हणू शकतो. सर आता हे जे ॲक्सेलरेशन आहे, हे ॲक्सेलरेशन कुणामुळं आहे? ह्या वस्तूमध्ये जे ॲक्सेलरेशन तयार होत आहे, एखादी वस्तू वरून खाली पडत आहे, ते कुणामुळं पडत आहे? ग्रॅव्हिटेशनमुळं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं ह्याच्यामध्ये काय तयार होत आहे? ॲक्सेलरेशन तयार होत आहे. मग हे जे ॲक्सेलरेशन आहे ते कुणामुळं आहे? ग्रॅव्हिटेशनमुळं आहे. त्यामुळं ह्या ॲक्सेलरेशनला आपण ए न लिहिता आपण त्याला काय लिहितो? स्मॉल जी लिहितो. स्मॉल जी का म्हणून लिहितो? कारण की ॲक्सेलरेशन कुणामुळं आहे? ग्रॅव्हिटीमुळं आहे. मग तुम्हीच मला एक सांगा आता सर, ह्याच्यामध्ये जे ॲक्सेलरेशन तयार होत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी फोर्स लागते, ते फोर्स काय आमचा? हा. आणि तो कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दोन्ही पण फोर्स काहीच सेम आहेत. त्यामुळे आम्ही काय करतो माहिती का? ह्याला इक्वेशन नंबर 1 करतो, ह्याला इक्वेशन नंबर आता काय करतो माहिती का? इक्वेशन नंबर 1 and 2 इक्वेट करतो आपण. इक्वेशन नंबर 1 and 2 त्याला काय करतो आपण? इक्वल करतो. काय करतो आपण? इक्वल. म्हणजे काय करतो आपण त्याला? सर mg इज इक्वल टू जी कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय डी स्क्वेअर. इथं आमच्या पुस्तकात डी स्क्वेअर वापरले नाही बघा, आर स्क्वेअर वापरल्या. क्लिअर? आर म्हणजे डिस्टन्सेस. मग सर आता स्मॉल m काय होतो? कॅन्सल होतो. मग आम्हाला जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते काय भेटलं? जी कैपिटल M डिवाइडेड बाय डी स्क्वेयर, और इसको हम आर स्क्वेयर भी बोल सकते हैं. हमारे बुक में क्या लिखा है इधर? स्मॉल जी इज इक्वल टू जी कैपिटल M आर स्क्वेयर. इसको ये जो फॉर्मूला है, ये फॉर्मूला किसका है? हमारा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रैविटी. ये क्या है? एक्सेलरेशन है. अब 2-3 बात समझने लायक है. इधर 2-3 गोष्टी समजण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट काय माहिती का? की आता समजा माझ्यासमोर याचं एक पुस्तक आहे आणि हा माझ्यासमोर एक पेन आहे, ठीक आहे ना. जर मी ह्या दोघाला पण ॲट अ टाइम खाली सोडू, त्यास खाली कोण आधी अगोदर खाली कोण पोचणार आहे? हां, क्लिअर? मी जर एका हातामध्ये पुस्तक पकडलो, एका हातामध्ये पेनाचं टोपण पकडू, चला पेन बी नको, पेनाचं टोपण पकडू, अगोदर कोण पोचलं पाहिजे खाली? अगोदर खाली कोण पोचलं पाहिजे? ज्याचा मास जास्त आहे त्यानं अगोदर पोचलं पाहिजे, ठीक आहे ना. पण तसं होत नाही. बघा तुम्ही आता, अरे कसं सोडूया? हां, इकडे बघा आता. 1 2 3 काय झालं? अरे नीट बघा अजून एक वेळेस. हां, 1 2 3 अजून एक वेळेस बघा. पण आता कन्फ्यूज झालं, असं कसं शक्य आहे सर? ह्याचं वजन जास्त आहे, ह्याचं वजन कमी आहे, अगोदर कोण पडायला पाहिजे? पुस्तक पडायला पाहिजे. पण अजून एक वेळेस बघा. 1 2 3. द करेक्ट आन्सर इज बोथ ऑब्जेक्ट्स फॉल सायमल्टेनियसली. त्याचा अर्थ काय होतो? पुस्तक आणि पेन हे दोन्ही पण एकाच वेळी खाली पडत आहेत. वाव,
काहीतरी नवीन शिकायला भेटलं ना? हां, आजपर्यंत माहिती होतं का? बघा, लहान जन्मल्यापासून ह्या पेनाच्या ठिकाणी जर मी हे जरी घेतलो, काय म्हणतात त्याला, हे कागद नको, मी काही जरी एक छोटासा खडा जरी घेतला, दोघं पण ॲट अ टाइमच खाली पडतात. का? कारण ह्या दोघांवरती जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत आहे, ह्या दोघांवरती जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत आहे, ह्या दोघांवरती जे ॲक्सलरेशन लागत आहे, म्हणजे खाली पडण्याची जी स्पीड आहे, हां, दोघांवरती जे ॲक्सलरेशन लागत आहे, दोघांवरती पण सेम आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही जर फॉर्म्युला नीट पाहिलात तर ह्याच्यामध्ये जो कॅपिटल एम आहे त्याला म्हणतो आपण मास ऑफ अर्थ. उसको हम क्या बोलते हैं? मास ऑफ अर्थ. जो स्मॉल एम है उसको हम क्या बोलते हैं? मास ऑफ ऑब्जेक्ट. मास ऑफ, क्लियर? लेकिन अर्थ ग्रेविटेशनल एक्सलरेशन के फॉर्मूले में ऑब्जेक्ट का मास ही नहीं, देखो है मास. तो इसका सीधा सीधा मतलब क्या होता है? सरळ सरळ याचा अर्थ काय होतो? ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन मास ऑफ ऑब्जेक्टवर डिपेंड नाही. ह्या फॉर्म्युलेमध्ये मास ऑफ ऑब्जेक्ट नाहीच ना, ते आपण इथंच कट केलोय का? मग तुम्ही 1,00,000 किलोचा दगड घ्या आणि 1 ग्रामचं दगड घ्या, दोघाला पण एका हाईटवरून टाका, दोघांची पण स्पीड, दोघांवरती पण ॲक्सलरेशन काय लागतं? सेमच लागतं. कारण की ॲक्सलरेशन मास ऑफ ऑब्जेक्टवर डिपेंडच नाही. कळतंय? आहे का डिपेंड? ते नाही. क्लिअर? आता आपण थोडंसं 2 मिनिटामध्ये रिवाईज करूयात. पहिला पॉईंट काय होता आमचा, की सर एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स, नॉर्मल फोर्स काय एम इंटू जे, एम इंटू जी. जी म्हणजे काय तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आमचा? एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. येस और नो? दोघाला काय करतो आपण इक्वेट? एम जी इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. कॅपिटल स्मॉल एम काय झाले तर कॅन्सल. तर ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन इज इक्वल टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन. क्लिअर आहे सर्वांना? हां, मग इथं अजून एक पॉईंट लिहू शकतो आपण की जीची जी व्हॅल्यू आहे, द व्हॅल्यू ऑफ जी, सॉरी द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी नाही रे, व्हॅल्यू ऑफ जी हां इज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट. क्लिअर? हां, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. ह्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे. कुणाची? स्मॉल जीची. म्हणजे एखादी वस्तू वरून खाली पडत असेल तर त्याची स्पीड काय फिक्स आहे. काय त्याची स्पीड फिक्स आहे. आपण ते कशी स्पीड काढतो? खूप सोपं आहे ते. 1 सेकंड. सर आमचा फॉर्म्युला काय? जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर जीची व्हॅल्यू काय हो माहिती आहे आम्हाला? काय? 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. देन पुढे काय? मास ऑफ अर्थचा मास किती आहे? अर्थचा मास आहे 6 इंटू 10⁻24. अर्थचा मास किती आहे? 6 इंटू 10⁻24. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष कोटी, 10 कोटी, 100 कोटी, 1000 कोटी, लाख कोटी, 10 लाख कोटी, 1 करोड कोटी. म्हणजे किती? एकावर किती शून्य? 24 शून्य. एवढं आमच्या मासचं काय, अर्थचं काय मास आहे. त्याला कोण मोजलं का ह्याच्यावरती घेऊन? नाही, ते लॉजिकल डाटा असतो. ठीक आहे ना. देन रेडियस ऑफ अर्थ तुम्हाला माहिती आहे का की सर इथून ते इथंपर्यंत आमची अर्थची रेडियस किती आहे? किती आहे माहिती का तुम्हाला? सर 6400 किलोमीटर आहे. किती आहे माहिती का? 6400 किलोमीटर आहे.
6400 किलोमीटर आमच्या अर्थची रेडियस आहे. किती? 6400 किलोमीटर. कुठून? इथून ते सेंटरपासून ते सरफेसपर्यंतचं. ठीक आहे ना. ह्याला आम्हाला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? मीटरमध्ये. कसं करणार आपण त्याला मीटरमध्ये कन्वर्ट? इंटू 100. येस ऑर नो? हां हां. तर 6400 अजून किती शून्य? 2 शून्य. क्लिअर का? 3 2 शून्य. ठीक आहे ना. 64,000 आहे का? हां इंटू 100. अरे 100 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर ना. त्याला कितीने करावं लागेल आम्हाला? मीटर 1000 न करावं लागेल त्याला. येस ऑर नो? इथे किती शून्य होतील? हां. तर 1 2 3 4 5 6. इथं जर मी पॉईंट दिला तर 6.4 जर केलो तर मला काय करावं लागेल? 10 पॉवर 6 करावं लागेल. समजते का? कारण की 1 2 3 4 5 6 डिजिटचे 6 शून्य. तर 6.4 इंटू 1 2 3 4 5 6. आणि जे पॉईंट कुठं आहे? आमचा पॉईंट इथं आहे. तर ह्याच्या पुढचे डिजिट किती येतं? 6. काय करणार आपण? हे मॅथचा पार्ट आहे पण मी तुम्हाला सांगतोय का? ठीक आहे ना. तर पॉईंटच्या नंतर किती डिजिट येतं? 6. तिथे काय करणार? 10 पॉवर 6 करणार. आता ही व्हॅल्यू झाली कशामध्ये? आमची मीटरमध्ये. तर आम्हाला किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये केलं आपण? मीटरमध्ये. म्हणजे ते काय करणार आता? 6.4 इंटू 10 पॉवर 6 आर स्क्वेअर आहे. ह्याचा बी काय होईल? स्क्वेअर. येस ऑर नो? जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलात, तुम्ही इथं जर कॅल्क्युलेशन केला तर तुम्हाला उत्तर काय भेटेल माहिती का? उत्तर तुम्हाला भेटेल 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय भेटेल तुम्हाला? 9.7 मीटर 77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण की आपण ॲक्सेलरेशनला कशामध्ये मोजतो? मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये मोजतो ना. तर याचा अर्थ समजतं का तुम्हाला? समजून घ्या बरं का. आता प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घ्या. मला माहिती तुम्हाला कोण नीट शिकवत नाही, नवीनमध्ये शिकायला पाहिजे. ठीक आहे ना. तर ह्याची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. तर एका सेकंदाला हा कितीने खाली पडणार आहे? 9.77 खाली पडणार आहे. दुसऱ्या सेकंदाला परत तिची व्हेलॉसिटी काय होणार आहे? 9.77 वाढणार आहे. तिसऱ्या सेकंदाला परत तिची व्हेलॉसिटी काय होणार आहे? 9.77 वाढणार आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी. किती चेंज आहे हो? 9.77 चेंज आहे. म्हणजे प्रत्येक सेकंदाला व्हेलॉसिटी कितीनं वाढणार आहे? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअरनं वाढणार आहे. त्याची व्हॅल्यू काय फिक्स आहे? एखादी वस्तू वरून खाली पडत असेल तर ते कोणत्या ॲक्सेलरेशन खाली पडते? 9.77. ह्याला मोठामोठी काय म्हणतो आपण? G इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय आमची एक ॲव्हरेज व्हॅल्यू किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही आमची व्हॅल्यू आहे. क्लिअर आहे सर्वांना? सर्वांना मुद्दे क्लिअर आहेत का? तर आपण लास्ट आणि फायनल एक वेळेस पाहूयात की पहिल्यांदा आपण लो टाईड्स हाय टाईड्स पाहिलं, चिल्लर आहे. हां, पुन्हा आपण पाहिलं अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फोर्स एक्झिटेड बाय अर्थ इज कॉल्ड एज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. थर्ड मुद्दा पाहिला की फोर्समुळे एखादी वस्तू कशामध्ये येते? मोशनमध्ये येते. म्हणजे एखाद्या वस्तूची वेलॉसिटी चेंज होते. कशामुळं? फोर्समुळं. आणि ती जे वेलॉसिटी चेंज म्हणजेच काय? ॲक्सेलरेशन. आणि ते ॲक्सेलरेशन कुणामुळं आहे? ग्रॅव्हिटेशनमुळं. ते ॲक्सेलरेशन कुणामुळं आहे? ग्रॅव्हिटेशनमुळं. त्यामुळं त्या ॲक्सेलरेशनला काय म्हणतो आपण? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर एखादी वस्तू वरून खाली पडताना त्याच्यावरती एक फोर्स लागतो काय आमचा? M इंटू G. G म्हणजे काय येतं? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देन फोर्स इज इक्वल टू G capital M small m divided by R square. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. येस ऑर नो? देन आम्ही त्याला काय करतो आपण त्याला इक्वेट करतो. ठीक आहे ना. इक्वेट इक्वेशन नंबर 1 and 2. देन mg इज इक्वल टू G capital M small m divided by R square. स्मॉल m cancel. The value of G is equal to G capital M डिवायडेड बाय R स्क्वेअर. हे आमचं काय भेटलं? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. ठीक आहे ना. मग आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन कशावर डिपेंड नसतं? मास ऑफ ऑब्जेक्टवर डिपेंड राहत नाही. मग कधी कधी प्रश्न पडतो की सर तुम्ही एखादी कागद घेतलात आणि एखादी आता फॉर एक्झाम्पल हे टोपण घेतलो आणि मी एक कागद घेतला, मोठा कागद. दोघा सोडल्यानंतर कागद हा टोपण आधी पडतो, कागद नंतर पडतो. का? कारण कागदावरती काय लागत आहे? फ्रिक्शनल फोर्स. एअरचा काय लागत आहे? फ्रिक्शनल फोर्स. त्यामुळे ते खाली पडत नाही लवकर. आणि जर इथं हवाच राहिली नसती तर कागद पण ॲट अ टाइमच खाली पडतो. तुम्हाला मी दाखवतो. त्याला म्हणतो आपण फ्री फॉल. बघू आपण ते काढायचं ना. तर बघा आता व्हॅल्यू
आपण जीची व्हॅल्यू काढली, कशी काढली आपण जीची व्हॅल्यू? कॅपिटल जी सॉरी स्मॉल जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10 पॉवर मायनस 11 इंटू 6 इंटू 10 पॉवर 24 हे मास ऑफ अर्थ आहे, डिवायडेड बाय 6.4 इंटू 10 पॉवर 6 याचा काय करतो आपण स्क्वेअर. कॅल्क्युलेशन केल्यानंतर म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय अडचण नहीं. वेरी गुड. तो यहाँ पे हमारा लेक्चर आज से क्या होता है ख़त्म होता है. तो प्लीज़ आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत आपले लेक्चर्स फॉरवर्ड करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण सांगा, मी लवकरच तुम्हाला रिप्लाय देईन. ठीक आहे, बाय बाय. तो मिलेंगे नेक्स्ट लेक्चर में. टेक केयर, गुड बाय, सी यू टुमारो. I don't know.